नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपल्या लाडक्या इग्नाइट अकॅडमीवरती. मित्रांनो, बघा आता नुकताच एक कोर्टाचा निर्णय म्हणजे आदरणीय माननीय सुप्रीम कोर्टाचा निर्णय म्हणूयात आपण, की तो जाहीर झाला आणि त्याच्यामध्ये 6 लाख शिक्षकांना आता टीईटी बंधनकारक होणार का? कारण त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलंय, की जर आपल्याला सेवेत राहायचं असेल तर आपल्याला टीईटी देणं किंवा टीईटी परीक्षा ही 2 वर्षाच्या आतमध्ये पात्र करणं हे बंधनकारक झालेलं आहे. तर या गोष्टीवरती बऱ्याचशा म्हणजे समाज माध्यमातून असेल आणि शिक्षक मित्रांमध्ये असेल, खूप साऱ्या गोष्टींमध्ये चर्चेला उधाण सुरू झालेलं आहे, की बघा अशा न्यूज पण आपण बघितल्या आहेत. शिक्षकांना नोकरीत टिकून राहण्यासाठी टीईटी देणे अनिवार्यच आणि ते कशा प्रकारे असेल, कोणाकोणासाठी असणार आहे, कोणाची सेवा किती वर्ष बाकी असणार आहे, की त्यांच्यासाठी असणार आहे. त्याचबरोबर स्पष्टपणे त्यांनी काही गोष्टी पण क्लिअर केल्या, की 2 वर्षाच्या आतमध्येच तुम्हाला टीईटी देणं बंधनकारक होणार आहे आणि ज्यांचे 5 वर्ष बाकी आहेत त्यांना मात्र यातनं सूट केली जाणार आहे. आता या कोर्टाच्या निर्णयासंदर्भात आपल्या शिक्षक मित्रांमध्ये संभ्रम आहे, की नेमकं आपण आता टीईटीची तयारी करावी का, की नेमकं काय करायला पाहिजे. आणि जर खरं तर बघितलं तर आपल्या भरपूर शिक्षक मित्रांनी या विरोधात याचिका सुद्धा दाखल केली आहे. तर बघा, याचिका सुद्धा दाखल केली आहे, की हे आम्हाला शक्य होणार नाही किंवा याच्यावर काही तोडगा निघेल का, असे खूप सारे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे, की करावं काय. आणि काही लोकांनी मागणी पण केली, आपल्या शिक्षक मंत्र्यांना बघा या पद्धतीने मागणी केली आहे, की सर आम्हाला या संदर्भात जसं खरं बघितलं तर शिक्षक लोकांची ही मागणी मला काही प्रमाणात रास्तही वाटते, की आमच्यावर एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत, ज्या काही शैक्षणिक आहेत काही अशैक्षणिक आहे. आता जसं रिसेंटली आता निवडणुका जाहीर होत आहे, बरोबर आहे. त्यानंतर मागची जनगणनेचं पण अजून बाकी आहे टप्पा. त्याचबरोबर आता इतर सुद्धा गोष्टी होणार आहे आणि या सगळ्या बाबींचा विचार करता शिक्षकांना या सगळ्या कामांना लावलं जातं आणि एवढ्या सगळ्या कामातनं वेळ काढायचा आणि मग टीईटी सारखी परीक्षा पात्र करून दाखवायचं, तेही तुम्हाला 2 वर्षाच्या आतमध्ये. सध्या जर बघितलं ते टीईटी मध्ये खूप अनियमितता आहे, म्हणजे वर्षातनं ही परीक्षा 2दा घ्यावी असं म्हटलेलं आहे, परंतु वर्षात कधी कधी वर्षातनं एकदा सुद्धा होत नाही. मग आता ही जर परीक्षा अनिश्चित असेल आणि ही परीक्षा आता पास व्हायचं आहे, मग आता आपण आपल्या शाळेत शिकवायचं काम करायचंय की टीईटीचा अभ्यास करायचा की काय करायचं आणि सेवेत पण आपल्याला राहायचंय. या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपल्या मनामध्ये खूप सारे प्रश्न येतील आणि बऱ्याचदा काय होतं, ह्या कोर्टाच्या निर्णयांचा अर्थ सुद्धा बऱ्याचदा वेगळ्या पद्धतीने लावलेला आहे. मला काही प्रश्न पडले, या प्रश्नांबद्दल आपण चर्चा करणार होतो, की जे बघा जसं कोर्टाचा निर्णयाचा नेमका अर्थ काय आणि हा अर्थ जाणण्यासाठी आपल्याला तज्ञांची गरज आहे, की हा कोर्टाचा निर्णय याचं बॅकग्राऊंड काय, अचानकपणे निर्णय आलाय का, या निर्णयाच्या पाठीमागे अगोदर काही पार्श्वभूमी होतीये, कधीपासून लागू होतोय, बरोबर आहे. हा टीईटी कोणत्या शिक्षकांना बंधनकारक असणार आहे, म्हणजे ज्या शिक्षकांची किती वर्ष सेवा झाली यांच्या कोणासाठी नेमकं बंधनकारक आहे. त्याचबरोबर अनुभवी शिक्षकांना परीक्षा का नको, बरोबर आहे, म्हणजे त्यांचा एवढा वर्षाचा अनुभव याला काही महत्व नाही आहे का, किंवा टीईटी परीक्षेमध्ये जे पात्रता गुण आहे याच्यात काही चेंजेस होऊ शकतो का, की जसं आता सर्वसाधारण विद्यार्थ्यांना त्यांनी 55% आणि 60% हा क्रायटेरिया, ओपन मधील 60% आणि कास्ट मधले असणाऱ्या विद्यार्थ्यांना 55% पर्यंत क्रायटेरिया ठेवलाय. मग आता आमच्यासाठी, आम्ही एवढ्या वर्षांनी सेवा करतो, आमच्यासाठी काही बदल असायला पाहिजे का, की हे करावं का शासनाने. त्याचबरोबर तसं बघा, पदोन्नती ही कोणत्या पदासाठी ग्राह्य पकडलेली, पदोन्नती या शब्दाच्या अंतर्गत काय काय पकडलं जाणार आहे, की अगोदर घेतलेली पदोन्नती की इथून पुढची पदोन्नती असणार आहे, किंवा हा निर्णय कोणत्या नेमका तारखेपासून होणार आहे, बघा हा निर्णय कधीपासून सेवेत असणाऱ्या शिक्षकांना लागू असणार आहे. असे असंख्य प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत. नेमकं या प्रश्नाचं अचूक आणि प्रॉपर जे म्हणतो ना आपण एकदम ऑथेंटिक उत्तर, ते सुद्धा कशा पद्धतीने, की अत्यंत अभ्यासू पद्धतीने आणि योग्य त्या पद्धतीने. बघा असे प्रश्न तुमच्या मनामध्ये पण असतील, यासाठीच आपल्याकडे एक तज्ञ मार्गदर्शक येणार आहे. बघा की या लेक्चरच्या कमेंट बॉक्समध्ये, हे जे लेक्चर सध्या तुम्ही बघताय, या लेक्चरच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा जो पण प्रश्न असेल या संदर्भात, या निर्णयाच्या संदर्भात तुम्हाला जे वाटतंय की सर यावर तुम्ही सांगा, मला मार्गदर्शन करा. कारण इग्नाइट अकॅडमी सदैव या सगळ्या गोष्टीवरती चर्चा करते, कारण आपल्या सगळ्या शिक्षक बांधवांना या गोष्टीतनं जावं लागणार आहे. मग नेमकं आता करायचं काय त्यांनी, तर त्यांना अगदी प्रॉपर पद्धतीने, कायद्याच्या पद्धतीने म्हणूया, कायद्याच्या भाषेत म्हणूया आपण, की अशा पद्धतीने मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे एक तज्ञ मार्गदर्शक ऍडव्होकेट येणार आहे आणि त्यांना तुमचे प्रश्न मला विचारायचे आहे.
तर मला मी तुम्हा सगळ्यांना एक रिक्वेस्ट करतो, हे जे लेक्चर तुम्ही बघताय या लेक्चरच्या कमेंट बॉक्समध्ये की तुम्ही तुमचे प्रश्न मला टाका, जेणेकरून ते प्रश्न मी तुमच्या माध्यमातून त्या सरांपर्यंत विचारेल आणि नेमकं ऑथेंटिक आपण म्हणतो ना की ही माहिती नेमकं आता काय करायचं. बऱ्याच जण म्हणतात सर आता याचिका टाकली आहे, याचिकाचा निर्णय लागेपर्यंत काहीच होणार नाही, मग आमचा वेळ जाईल का, की 2 वर्षे, मग जर याचिका निर्णय जर लागण्यासाठी वेळ गेला तर मग आम्ही तोपर्यंत काय करावं, अभ्यास करायला सुरुवात करायला पाहिजे की आम्ही याचिकेचा विचार करावा की हा निर्णय बदलला जाऊ शकतो का. अशा सगळ्या प्रश्नांच्या बाबतीत आपल्याला एकदम सखोल मार्गदर्शन करण्यासाठी ते तज्ञ येणार आहे आणि तुम्ही सगळ्यांनी याच लेक्चरच्या कमेंट बॉक्समध्ये ते सगळे तुमचे प्रश्न टाका, जेणेकरून मला ते प्रश्न तुमच्या माध्यमातून त्यांना विचारता येतील आणि आपल्या सगळ्या शिक्षक बांधवांना ऑथेंटिक माहिती मिळेल आणि पुढची दिशा नेमकं काय करावं ही सुद्धा माहिती असणार आहे. म्हणून स्पेशल तुमच्यासाठी सेशन घेऊन येणार आहे मी की तज्ञ मार्गदर्शक असतील आणि प्रश्न तुमचे असतील आणि उत्तर तज्ञांचे असतील अशा पद्धतीने. मग सगळ्यांनी या लेक्चरच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की ते मेन्शन करा. ओके, चलो, थँक्यू, धन्यवाद, ऑल द बेस्ट.